नमस्कार. आपल्या सर्वांचं MR न्यूज मध्ये स्वागत. आज आपण नजर टाकणार आहोत सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये. या मतदारसंघामध्ये सर्वच पक्षांनी आपापली उमेदवारी जाहीर केल्या, परंतु एक नाराजीचा सूर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार चंद्रदीप नरके यांचे गटाचे शिलेदार पुंडलिकरावजी पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज या सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये ओपन महिलाच्यासाठी आरक्षित असल्यामुळे आपल्या पत्नी सौ विमलताई पुंडलिकरावजी पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्याचबरोबर आपल्या सूनबाई धनश्री प्रकाश पाटील यांचाही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या नाट्यमय घडामोडीनंतर त्यांनी सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघाची उमेदवारी आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगरूळमध्ये राजश्री राहुल खाडे यांना देत एक नवीन अध्यायाला सुरुवात केली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या मतदारसंघाची रचनेचा विचार केला तर यामध्ये प्रामुख्यानं भामटे चिंचवडी ही 2 गावे ऍडिशनल केली आहेत. त्याचबरोबर मांढरे चाफुडी ही गावे यामध्ये आलेली आहेत. आज पुंडलिकरावजी पाटील हे आमच्या प्रतिनिधींनी संपर्क केला असता तर नाराजीचा सूर त्यांचा उमटत आहे. त्यामुळं या मतदारसंघामध्ये पुंडलिकरावजी पाटील गटाचा सरासरी पै पाहुण्यांचं जाळं बघितलं तर असंख्य आहे. त्याचबरोबर त्यांनी या जिल्हा परिषद मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय. त्याचबरोबर त्यांच्या पत्नी सौ विमल पुंडलिक पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद भूषवलं आहे. त्याचबरोबर त्यांचा हा मतदारसंघामध्ये संपर्क दांडगा आहे. त्यामुळं आज त्यांनी जो उमेदवारी मिळालेली नसल्यामुळं नाराजीचा सूर उमटत असल्यामुळं त्यांची नाराजी आमदार चंद्रदीप नरके आणि गोकुळचे संचालक अजित नरके हे कशा पद्धतीने त्यांची नाराजी दूर करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. त्यामुळं आज या मतदारसंघाचा विचार केला. पूर्वाश्रमीचा काँग्रेस आणि आजची राष्ट्रवादी या राष्ट्रवादी गट आणि शिवसेना चंद्रदीप नरके गट या मतांचं समीकरण बघितलं तर एकंदरीत समान मताची गोळाबेरीज आजच्या घडीला दिसत आहे. आज या सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये पक्षाने आपापल्या गटाकडे आपापल्या प्रमुख शिलेदारांच्याकडे आपापल्या कार्यकर्त्यांच्याकडे बारकाईनं नजर ठेवणं गरजेचं आहे. कारण आज या सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघ मताची गोळाबेरीज बघितलं तर समान दिसते. त्याच्यामुळं कोण कुणाच्या वाटेवर आहे याकडे प्रामुख्यानं लक्ष दिलं पाहिजे. कारण आज हा सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघ पूर्वाश्रमीचे काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख आहे. त्यामुळं आज या सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आमदार चंद्रदीप नरके यांनी तगडी जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली आहे. राहुल विश्वनाथ काडे हे कुंभी सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान व्हाईस चेअरमन आहेत. त्यांच्याच घरात आज जिल्हा परिषदेची उमेदवारी प्रामुख्यानं दिलेली आहे. हा सांगरूळचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करायचा असेल तर एका तगड्या युवा कार्यकर्त्याला त्यांनी संधी देऊन त्यांचा सन्मान केलाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आज हा सांगरूळचा आलेख बघितला तर पुंडलिकरावजी पाटीलांचा गट प्रामुख्यानं या सांगरूळच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काय भूमिका घेणार त्यामुळं त्यांच्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. युवा नेते प्रकाश पुंडलिक पाटील हे माजी सरपंच आमशेचे आहेत. त्याचबरोबर धनश्री प्रकाश पाटील या कुंभी सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान संचालिका आहेत. त्याचबरोबर विमल पुंडलिक पाटील ह्या कोल्हापूर जिल्ह्याच्या माजी अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर पुंडलिकरावजी पाटील हे सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघाचे प्रतिनिधित्व त्यांनी केलं. आपल्या रांगड्या भाषेत आणि गावगाड्यात राहणारा हा माणूस म्हणून त्याची सर्वत्र प्रचिती आहे. निवडणुकीमध्ये त्यांचा कल काय असणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. हा मतदारसंघ एका नवीन ध्येयाकडे वाटचाल करतोय का? राहुल खाडे यांच्या उमेदवारीमुळे एकदा सुटलेला बाण परत घेता येणार नाही ही भूमिका आमदार चंद्रदीप नरकेंची असणार आहे. त्यामुळं आमदार चंद्रदीप नरके गोकुळचे विद्यमान संचालक अजित नरके हे पुंडलिकरावजी पाटील गटाला काय शब्द देऊन थांबवणार थोपवणार आहेत याकडे प्रामुख्यानं या खोरीचं या सांगरूळ आणि सांगरूळ परिसराचं लक्ष लागून राहिलंय. त्यामुळं येत्या 27 तारखेला माघार घेण्याची शेवटची वेळ आहे. त्यामुळं आज हा प्रश्न आमदार चंद्रदीप नरके आणि अजित नरके यांनी विजयाच्या फज्जापर्यंत पोहोचायचा असेल तर आपल्या या गटबांधणीत दुसरी छावणी तयार होता कामा नाही याकडे प्रामुख्याने नेतृत्वाने सर्वच पक्षाच्या नेतृत्वाने
बारकाईनं नजर ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळं आजची ही परिस्थिती सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघाची वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवायची असेल तर आमदार चंद्रजित नरके, शिवसेना एकनाथ शिंदे गट प्रामुख्यानं कोणता निर्णय घेतोय याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. आज या सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये पुंडलिकरावजी पाटील यांचा पै पाहुण्यांचा गोतावळा असंख्य आहे. त्यामुळे त्या असंख्य गोतावळ्याच्या जीवावरच त्यांनी आमदार चंद्रजित नरके यांच्याकडे सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघाची उमेदवारी मागितली होती. त्यामुळे त्यांची उमेदवारी आज डावलल्यानं या मतदारसंघात पुंडलिकरावजी पाटील गटामध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. त्यामुळं आजचा हा निर्णय त्यांचा काय असणार आहे त्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले. आज पुंडलिकरावजी पाटील असतील, प्रकाश पुंडलिक पाटील असतील आणि यांच्या गटाकडे सांगरूळ बारावाड्या मतदारसंघामध्ये दांडगा संपर्क असल्यामुळं त्यांचा निर्णय काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. आमदार चंद्रजित नरके, अजित नरके हे पुंडलिकरावजी पाटील यांची नाराजी कशी दूर करणार हे येत्या 2 दिवसात तुम्हाला नक्की समजेल. अशाच आमच्या प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघातील नवनवीन अपडेटसाठी आमच्या MR न्यूजला सबस्क्राईब करून लाईक करा आणि आमचे व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.